सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये 16 ते 24 फेऱ्यांमधून संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल। मतमोजणीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे। त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचे आजच्या मतमोजणीनंतर कारभारी कोण होणार हे कळेल। जिल्ह्यात 16,20,000 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। त्यामुळे त्यांनी मत कोणाच्या पारड्यात टाकलंय हे 10 वाजल्यापासून स्पष्ट व्हायला सुरुवात होईल। सोलापूर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर आज झेडपीचा कारभारी ठरणार आहे। 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील 16,20,000 मतदारांनी आपला हक्क बजावलेला आहे। आपण एकंदर बघितलं तर 11 तालुक्यात 204 टेबल वर ही मतमोजणी होणार आहे। 2017 सालच्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान 1% घसरलेला मतदानाचा टक्का असला तरी हा नक्की कोणाला फायदा होणार आपण पाहू शकतो। पण आता जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 204 टेबलवरून सरासरी 16 ते 24 फेऱ्या संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया होणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मतमोजणीची तयारी जर आपण बघितली तर आता पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। मतमोजणीच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख असा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। पालकमंत्री जयकुमार गोरेसह अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत। त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचे आजच्या मतमोजणीनंतर कारभारी ठरणार आहेत। जिल्ह्यात 16,20,000 मतदारांनी बजावलेल्या मतदानाचा कौल आज ईव्हीएम मधून बाहेर येईल। 2017 सालच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाचा मतदानाचा टक्का घसरला असला तरी जिल्हा परिषदेचे कारभारी कोण होणार हे मतमोजणीनंतरच ठरणार आहे। आपण एकत्रित बघितलं तर आता मतमोजणीसाठी आता पूर्ण तयारी झाली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन जेडी सह मी माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।